जमलं नाही ते बजेट. हां विचारलं सरपंचाला काय म्हणे काय नाही ते. काल गेलते वाटते ते मार्केटमध्ये. हां भाव पाहायला गेलते वाटते गावाचा काय बजेट आहे काय नाही हराशीत विचारून पाहायचं असतं. अरे ती काय आलेत ना सरपंच आलेत ना चुबईस ना ती येऊन राहिलेत ना. थांबना जरा 2 मिनटं. रामराम हो सरपंच या या बसा. हो फिरत दादा मा बसलो खुशनाम येऊन तुम्ही इकडे वडा खाली इकडे बाबा. काय काम धंदे नाही का बाबा आज काही पक्का पण नाही काम तुमच्या संग म्हातारं बसलं का मी पायटच येऊन बाबा बाबा काय धंदे बाबा तुमचे. काही सकाळी उठल्या उठायच्या पाणी घेतलेलं वडा येऊन बसता इकडं. अरे मंदिरात आलतो दर्शन घेतलं आणि बसलो म्हणलं शांत देवाच्या ठिकाणी दर्शक आरामात. कसं आहे मग इकडे तिकडे हिंडल्यापेक्षा बरं नाही की ते येऊन शांत बसायला. हो फिरत दादा ते हराशी विचारा गावाच्या काय झालं काय नाही तर काय भाव विचारा मटकन न तू रे. थांबला जरा काय हलकन करू जरा थांबा 2 मिनटं त्याला बसू दे जरा शांततेनं मग विचारू. बरं आहे बा चांगलं आहे मग बरं. चला बोला तुम्ही बसा. चला मी येतो जरा मग काम आहे जरा त्या हारेल घेऊन जातो मी आज जरा वावरात. ती पाईप लावायची होती तर मला आधी भेंडी लावतो उन्हाळी तर पाहतो आता काय बजेट आहे काय नाही तर. हो का हो भेंडी बी लावतात काय उन्हाळी. हां आता सूर्यफूल म्हणता आणि पुन्हा भेंडी बी आणि हे बाबा बाबा चेदरी बा तुमच्या तर पाहायचं आपलं करून काही ना काहीतरी मिळावं लागेल ना तेव्हा बजेट बसत असते ती. बसून थोडी जमत असते तुमच्यासारखं असं इथं. हां मग बरं मी काय म्हणतो सरपंच तुम्ही काल गेलते म्हणे गावाच्या हराशील तिकडं खामकाल मार्केटमध्ये गेलते ना तुम्ही. हां काय भाव चालू हो काय पाहायला भाव काय होता. गेलो तुम्ही तिकडं ते होता ना येईल होता सदा येईल होता आज काय येईल होता दोघांनी माल टाकेल होता काल. मी काय माल नेला नव्हता मी चौकशी करायला गेलो म्हणलं काय भावी काय पाहून घ्या म्हणलं म्हणून मी गेलो तिथं. होते दोघं जण तिथं ते काल आज काय त्या सदानी करेन बाबा काल सगळं विकून टाकलं वाटतं ते काय काही ठेवलं वाटतं जर सगळी खायला होतं. काय भाव गेला का ना मग हो काय भाव गेला गहू मग. चांगला गहू गेला बाबा 2500 गेला चांगला गहू. आणि असा जर डिम किम होता का नाही तो मग 2200 2300 2400 गेला असा. गहू पाहून होतं ते गहू पाहून बजेट बसवलं वाटतं त्या तिथं. का फिरायला तुम्हाला मी न्यायचा होता गहू. हां पकाल मी न्यायचा होता गहू विकायला मग. काय मला वाटतं तुम्ही टाकणार आहे का गहू म्हणलं तुमच्या संग आम्ही काय आमचे 2-2 4-4 पोते आहेत टाकला असता आम्ही पण तुमच्या संग मग. हां म्हणून तुमची वाट पाहत होतो काल आलतो घरी पण तुम्ही घरी नव्हते तुम्ही मार्केटमध्ये जायले म्हणे म्हणून मग आम्ही वापस आलो म्हणून ते विचारायचं राहिलं कालचं. बरोबर आहे मग त्याच्यामुळेच घेऊन बसली का काय नाही त्याला मी जरा मन टाकणार जरा भाव कमी जास्त होते का नाही काय इथं नंतर पाहू आता काय येतं लगेच इकडे मी आता जरा काही दिवस थांबतो आता मग पाहू जरा काय भाव कमी जास्त झाली की. चला मी जाऊन येतो जरा मग काम आहे जरा. बरं या या या. अरे सदा अरे काय बजेट आहे बाबा आज कसं काय इकडे चेक करा अचानक म्हाताऱ्याकडं. हां काय काम आहे काय बाबा. अरे म्हाताऱ्यानं पाठवलं मग त्याच्याकडं ते आंब्याचं पाहायचं ते आंबे राखायला द्यायचे म्हाताऱ्याला. म्हणलं कसं आहे आता पुरवले पाडून राहिलेत ना ते आंबे मग काय कोण राखून पाहिजे काय तिथं मग आता. हां म्हणून म्हणलं आता म्हाताऱ्याकडे जा. पहा आता आहे अरे मग म्हाताऱ्याची काय म्हाताऱ्याकडून कुठं काय होतंय मी राखतो ना आंबे आमच्या म्हाताऱ्याला दे. हां ये रे आमचं म्हातारा घरीच बसलेलं असतंय. हां दे ना मी राखतो ना बाबा माझ्या म्हातारं आहे तू काय म्हाताऱ्याकडे चालला या मी राखतो ना आंबे. हां दे माझ्याकडे दे. अरे त्या म्हाताऱ्यानं सांगून ठेवलं ना आधीच मग आता काय बाबा म्हाताऱ्यांची म्हणलं ते करायला लागते मला त्याला आधी सांगून दे रे म्हाताऱ्याला. आता आहे अरे सदा मी काय म्हणून राहिलो आता दरवर्षी ती म्हातारी घेते ना आंबे राखण पण यंदा आम्हाला देन तू. हां आमचं म्हातारं आहे आम्ही दोघं आपल्या घर राखतो कसं तरी. हां सदा अरे इकडे ये बाबा काय रे कस काय आला इकडे ये. थांब रे तू आज क्या तू बिन काय मी टकानं करायचं बरं तू दारू घेऊन कुठं पडतो बाबा तू कुठं आंबे राखून राहिला रे. हां मला काय शिकून राहिला तू तुला 100 सांगितलं नाही एकदा नाही म्हणजे नाही चल तिकडं म्हाताऱ्याचं भाव दे काय म्हणते काय नाही तर. हो तो हिशोबानं जाऊ दे तिकडं चल. अहो ते म्हाताऱ्यानं तुम्हाला सांग निरोप दिला होता माझं की तुम्ही जाणार आहे ते आजपासून आंबे राखायला. हां काय काम आहे तुमच्या मागं दुसरं पोरायनं तोडून यायला लावले सगळं काही रे काय करावं मग. पहा तुम्ही जात असेल तर लवकर जा मग तुमच्या मागं रिकामी दुसरेच कामं राहते मग म्हणून त्याने अर्जंट सांगितलं की आजच्या आंबे राखायला जा तुम्ही आता. चाललोच मी ती भाकर बांधायची राहिली माझी भाकर बांधली गेली गेलोच मी आता. मला कालच सांगितलं तुझ्या बुड्यानं की बघ उद्यापासून आंबे राखायला जा म्हणून आपले. हां चल मी चाललो मग आता जाऊ दे. बरं जा मग चला मी पण जातो मग. आता कसं करतो आंबे तोडायचं मग काय बरं आता तोडू देत नाही वाटतं आपल्याला. अरे तू टेन्शन काय घेतो मी आहे ना मी म्हणतो ना म्हाताऱ्याला तुझी टेन्शन नको घेऊ ना तू बेस फक्त म्हाताऱ्याला बोलवतो आणि तू इकडे आंबे तोडून घे फक्त तू. हां थांब जरा 2 मिनटं. कोण आहे तिकडं ए पोरो कोणाची रे तुम्ही. हां काय करू राहिली तिथं जा तिकडं आंब्याच्या खाली थांबू नका वा तिकडे लगे. बाबा आमच्या बकऱ्या हडपल्यात आम्ही इकडे पाहायला आलो मग.
हा आम्ही कशाला यावं तुमच्या आंब्या खाली का बकऱ्या बिन पाहू नाही थांबू नाही का इथं हा ए कोणाचा आहे रे तू हा वगैरे लवकर जाय तिकडे थांबू नको इथं 1 मिनिट बी आंबे राखण म्या गेलीत ते हो वय इकडे आंब्याला हात लावायचा नाही एकाने बिलं का बरं का हो लगेच निघून जा तिकडं बकऱ्या तिकडे पहा तिकडे ना धडावर गेले असतील ते इकडे यायला आले बकऱ्या तुमच्या रे का रे तू कोणाचा आहे रे ए तू कोणाचा आहे मी पकाचा आहे बाबा तुम्हाला माहित नाही का मागे तुमच्या वावरात तुम्ही भाकर घेऊन माझ्या बापाची हा मी माझ्या बापाची भाकर घेऊन आलो ना हा बकऱ्या पाहून राहिले तिकडे त्याच्या म्हणून इकडे आलो नाही तर आम्ही कशाला आलो इकडे असं का बर बर जाय तिकडे त्या पलीकडे वावरात ते सरपंचाच्या वावरात देतो बाप जाय तिकडे काम चालू द्यायचं जाय 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 मला वाटलं तुम्ही आंबे तोडायलाच आले काय कानू बाबा म्हणून मी तुमच्यावर धावलो नाही मी काय आजी आंबे तोडायचं मी भाकर घेऊन आलो माझ्या बापाची म्हणलं द्या पहा इकडे ते हा मला गोण्या भेटला इथं मधातच त्याचे बकरे हरपले म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहून राहिलो इकडे तिकडे कुठे आहेत का काय म्हणलं तर म्हणून आंब्या खाली आलो आम्ही ठीक आहे आता जमत नाही असं करू आपण संध्याकाळी म्हातारे गेले की हा तेव्हा बजेट बसलं आंब्याचं जाऊ तिकडे चल चला आता म्हातारे म्हणून आम्ही चाललो आता बरं बरं चला आम्ही जातो आता हा पण बकऱ्या इकडे दिसले ते बांधून टाकावं बाबा हा चला मग आम्ही येतो आता बरं बरं असल्या आले गेले तर बांधून टाकतो मी इकडं जा तुम्ही आता जा नमस्कार मंडळी टीचर धमाल कॉमेडी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद